सध्या मुद्दा जो गाजतोय तो म्हणजे हिजाब, नकाब, बुरखा या सगळ्या गोष्टी मुस्लिम समाजात जे सुशिक्षित वर्ग आहे त्यांना काय वाटतं याच्याबद्दल, काय ते समर्थन करतात का, कशा गोष्टी आहेत हे जाणून घेण्यासाठी मी डॉक्टर प्रोफेशनमध्ये असलेल्या आफरीन रजवी मॅडम यांना भेटण्यासाठी आलेली आहे. त्यांच्याकडून जाणून घेऊया नेमक्या काय गोष्टी आहेत. नमस्कार मॅडम, आपलं स्वागत आहे लँटन मराठीवर. मॅडम, माझा पहिलाच प्रश्न आहे, कधीपासून घालताय तुम्ही हिजाब किंवा नकाब किंवा बुरखा? या तिन्ही गोष्टी मला बरंच कन्फ्युजन येतं याच्यामध्ये. ऍक्च्युली बुरखा हा पूर्ण बॉडी कव्हर करणारा पार्ट आहे. सुरुवातीला ज्यावेळेस मी 6-7 मध्ये होते त्यावेळेस मी फक्त स्कार्फ वगैरे यूज करायचे, रेग्युलर स्कार्फ बाहेर जाताना. हा, जसं आता कॉलेज गर्ल्स वगैरे यूज करतात तसं स्कार्फ वगैरे यूज करायचे. त्यानंतर मग नंतर 7 नंतर असं डेली नाही, रेग्युलर नाही, पण कधी बाहेर जाताना रिलेटिव्हकडे जाताना त्यावेळेस बुरखा वगैरे घालायचे. पण त्यावेळेस ते रेग्युलर नव्हतं. त्यानंतर आत्ताचे घालते ते मी डेली घालते. डेली प्रॅक्टिस करताना तुम्ही आता स्वतः डॉक्टर आहे, पेशंट कसा आहे तो त्याचा मॅटर आहे. तुम्ही कशी प्रॅक्टिस करता, बुरखा घालून की असंच? मी बुरखा घालूनच प्रॅक्टिस करते. मी आता जशा कंडिशनमध्ये आहे तशीच प्रॅक्टिस करते. यामध्ये चेंजेस एवढे होतात की हे जे नकाब आहे त्या ठिकाणी मास्क वगैरे यूज होतं, बाकी काही चेंज नाही. म्हणजे याच पद्धतीने तुम्ही प्रॅक्टिस करता? स्कार्फ आणि बुरखा गाऊन हा तर असतोच, फक्त मास्क एक्स्ट्रा येते. जे हिजाब म्हणजे डोके स्कार्फ, हेड स्कार्फ. हेड स्कार्फ आणि हिजाब. नकाब म्हणजे फेस कव्हर, आपण त्याला मास्क म्हणू शकतो. अच्छा, नकाब म्हणजे मास्क आणि बुरखा म्हणजे फुल ओव्हरऑल. हा, पूर्ण गाऊन विथ सगळं जे रिलेटेड सगळे पूर्ण एक क्लॉथ म्हणू शकतो त्याला बुरखा. हे घालताना म्हणजे बुरखा घालताना तुम्हाला कंपल्शन केलेलं होतं का घरामधून? कधीच नाही केलेलं कंपल्शन. आणि मला असं वाटतं माझ्याच घरामध्ये नाही, कोणत्याही फॅमिलीमध्ये बुरखा घालण्यासाठी मुलींना कंपल्शन करत नाही. मुली जशा लहानपणापासून वाढतात ते त्यांच्या मोठ्या मम्मीला मोठ्या बहिणीला वगैरे बघून त्यांचं बघून ते बुरखा घालायला सुरुवात करतात आणि नंतर मग त्याचे बेनिफिट माहित होतात, आवडायला लागतं. आणि नेमके बेनिफिट काय आहेत? म्हणजे तुम्ही बेनिफिट म्हणलात, नेमकं काय आहे बेनिफिट? बेनिफिट म्हणजे असं की ज्या वेळेस आम्ही बुरखा घालून बाहेर जातो त्यावेळेस एक तर आयडेंटिटी रिव्हील होत नाही, एक तर त्यामध्ये सिक्युरिटी असते की हा मला हे ओळखत नाही, आणि त्यामध्ये मी कम्फर्टेबल असते, त्यामुळे फ्रीली मी बाहेर जाऊ शकते. तुमचा झोन नेमका काय, कम्फर्ट लेवल की सिक्युरिटी लेवल? दोन्ही. कम्फर्ट पण आहे बुरखामध्ये आणि सिक्युरिटी पण आहे. अच्छा. बऱ्याच जणांचा असा मुद्दा येतो किंवा मला सुद्धा बघितल्यावर वाटतं, माझ्या काही मैत्रिणी आहेत घरातून कंपल्सन करतात का? तुम्ही तो मुद्दा तर क्लिअर केलेलाच आहे. तुम्ही समर्थन करता का या गोष्टीचं की हिजाब घातला पाहिजे किंवा नकाब असला पाहिजे किंवा बुरखा असला पाहिजे? माझं पॉइंट यामध्ये असं आहे की घालायला लावणं किंवा घालायला न लावणं ह्या दोन्ही गोष्टी चुकीच्या आहेत. कोणी कंपल्शन करणं एखाद्या गोष्टीसाठी ते पण चुकीचं आहे. आणि आता जे पॉइंट चालू आहे की बॅन हिजाब, हा पॉइंट पण तुमचा जबरदस्तीचाच आहे. तुम्ही कोण आहेत आम्हाला हिजाब घालू नका म्हणणारे? मग ही जबरदस्तीच झाली. त्यातल्या त्यात शिक्षणाचा मुद्दा आला, बऱ्याच ठिकाणी बॅनरबाजी पण झालेली आहे. पहिले हिजाब फिर किताब, तुम्हाला असं कंपल्सन नव्हतं, मग आता का असं होतं? ऍक्च्युली मला तर असं वाटतं हा तो पॉलिटिकल इश्यू आहे. त्यामध्ये एज्युकेशनला पॉइंट आउट करून ते पॉलिटिकल थोडंसं खेळता येतात. आपल्याला त्यामध्ये जायचं नाही. नक्कीच. मी त्याच्या पुढे जाऊन विचारते, तुम्ही आता इकडे सासरी आलात, तुम्हाला कंपल्सन केलं का या गोष्टीचं? नाही, मी आधीपासूनच घालते, इथं आल्यापासून घालते, त्यामुळे कंपल्शन सगळे प्रश्न. असं काही नाहीये ना की सासरचं हे घातलंच पाहिजे? नाही, असं काही नाही. ट्रॅव्हल करत असाल बऱ्याच गोष्टी, आता ओपीडी आहे म्हणल्यावर, मग त्यावेळेस तुम्हाला कम्फर्ट झोन येतो का की गाडी चालवताना असं काही वाटतं का? हो, गाडी चालवताना याचं काहीच नाही. आता लॉंग गाऊन घालून नॉन मुस्लिम्स ज्या मुली आहेत त्या गाऊन घालून पण गाडी चालवतात, साडी घालून पण गाडी चालवतात, त्यावेळेस त्यांना कुठे काही प्रॉब्लेम येतो. तसंच आहे यामध्ये. तर बऱ्याच वेळेस सुरक्षिततेचा तुम्ही मुद्दा दिला, सगळ्या गोष्टी आहेत, असं घालणं कंपल्शन आहे का किंवा ह्या गोष्टी केल्या पाहिजेत असं आहे का? ऍक्च्युली रिलिजियस व्ह्यूने तर आहे, कंपल्शनच आहे ते की घालायला पाहिजे. आणि काही गोष्टी कंपल्सरी यासाठी असतात की त्या आपल्या फायद्याच्या असतात. मग ते आधी समजून घेण्यासाठी कंपल्शन करून मग त्याचे फायदे आम्हाला नंतर समजतात. आधी 1400 वर्षापूर्वी इस्लाममध्ये सांगण्यात आलं होतं की तुम्ही लेडीजना सांगा की
बुरखा घालून स्वतःचा पर्दा करा. आता त्यावेळेस पर्दा म्हणजे शॉल वगैरे घेऊन लेडीज स्वतःला कव्हर करत होते. मग ते शॉल फेस कव्हर करत होते आणि बॉडी पण कव्हर करत होते. पण आता इझी एक मॉडर्नायझेशन म्हणू किंवा मग ते इझी कम्फर्ट व्हावं म्हणून त्याचं काय म्हणू शकतो आपण लेवल इझी हा, म्हणायला. त्याला बुरखामध्ये फक्त कन्वर्ट केलेले. बाकी वेगळं असं काही नाहीये की काही लोक म्हणतात की आधी कुठं बुरखा होता आता तुम्ही घालताय, पण ते फक्त ते शॉलचं किंवा जे चादर आहे त्याचं समोर फक्त फक्त पडदा. मॉडर्नायझेशन आहे. हा. अच्छा, एवढंच. तुम्हाला नक्कीच समजलेलं असेल की काय ह्या गोष्टी आहेत आणि कशा पद्धतीने चालू आहेत. मॅडम, आपण आपला बहुमोल वेळ लँटन मराठीसाठी दिला त्याबद्दल धन्यवाद. Thank you. नमस्कार मॅडम, आपलं स्वागत आहे लँटन मराठीवर. नमस्कार. तुम्ही स्वतः राष्ट्रपती पदक विजेता आहात आणि त्याचबरोबर शिक्षकी पेशामध्ये 300 मुस्लिम मुलींना ग्रॅज्युएट करायला लावलेलं आहे. या सगळ्या गोष्टी असताना आत्ता सध्या मुद्दा गाजतोय पहिले हिजाब फिर किताब, कितपत योग्य वाटतं? मैडम, ये सवाल मुझे ठीक नहीं लगता कि पहले हिजाब फिर किताब, ये इसको जोड़ दिया गया है. ये एक बात पहले मुझसे ये पूछना है कि पहले एजुकेशन हासिल करने के लिए एक लड़की अपने कॉलेज जाती है और कंप्लीट लिबास में जाती है, पूरे पोशाक में जाती है, तो उसके ऊपर ऑब्जेक्शन उठाया जा रहा है. तो ये कहाँ तक सही है? एजुकेशन हासिल करने के लिए जा रही है ना, उसको मत रोको ना. हर धर्म अपने हिसाब से लिबास पहनने का सिखाता है. हमको आज़ादी है, हर धर्म में है आज़ादी. हम अपने ये इस्लाम में पर्दा हमारा प्रोटेक्शन है. ये कोई हम पे लादा गया कोई हम पे ये मुसीबत नहीं है या फिर हमको कंपल्शन नहीं किया जाता. ये हमारा प्रोटेक्शन है. तो इसमें इसको मत जोड़ो. किताब अलग है, एजुकेशन अलग है. हमको तो यहाँ तक कहा जाता है कि आसमान की तारे तोड़ लो, बेटी हो बेटू मैं तारा बनूंगी. हमको तारा बनने के लिए, आकाश में उड़ने के लिए पूरी आज़ादी दी जाती है. लेकिन ये बहुत गलत हुआ कल कि एक बच्ची, यानी हम जनवरी से ये मसला देख रहे हैं कि लड़कियां कॉलेज के बाहर बैठी हैं, कॉलेज का डोर बंद किया जाता है, लड़कियां बाहर आकर बैठती हैं और उनको कहा जाता है कि बुर्खे उतार कर अंदर आओ, हिजाब निकाल. ये क्या पहन रहे हैं? ये कोई कम लिबास पहन रहा है तो हम उसके ऊपर ऑब्जेक्शन नहीं उठाते ना. जो कंप्लीट लिबास पहन रहा है उसके ऊपर ऑब्जेक्शन उठाया जा रहा है. ये क्या बात होगी? आप जब स्कूल में पढ़ाते थे तब बुर्का पहनकर ही पढ़ाते थे या फिर हिजाब ये पहनकर? अपना एक सर्कल है मैडम, ये बात अलग है, ये दायरा अलग है. मैं गर्ल्स स्कूल में काम करती हूँ तो हम अलग है. हम औरतों में हम हिजाब नहीं करते अपनी अपनी, यानी हम गैर मर्द के सामने जाते हैं या बाहर जाते हैं प्रोटेक्शन के तौर पर हम हिजाब करते हैं. हिजाब अपना एक ज़ाती मसला है, हमारी शरीयत से जुड़ा है, हमारे मज़हब से जुड़ा है. हिजाब हमारा प्रोटेक्शन है, हमारी हया है, हमारे तहारत है, हमारी पाकिज़गी है. उसमें सब हमारा किरदार झलकता है, हमारा कैरेक्टर झलकता है. यानी हिजाब को तुम एजुकेशन से जोड़ के खामखा ये पॉलिटिक्स का मसला इसमें मत जोड़ो कि ये राइट टू एजुकेशन. एक लड़की एजुकेशन के लिए आगे बढ़ रही है तो आप उसके फेवर में होना चाहिए, ना कि हिजाब के. ये मसला ही मत लाइए. आप कब से हिजाब पहन रहे हो? हमारे पास जब से लड़कियां बड़ी हो जाती हैं हमको हिजाब हम पहनती हैं और हम उसमें अपने आप को महफूज समझती हैं. कंपल्सन रहता है हिजाब का? बिल्कुल नहीं होता कंपल्शन. आपने सबको पहने हुए देखा है, कंपल्शन नहीं होता. ये अपना अपना एक सर्कल है, अपना दायरा है. और हिजाब हमारे तहजीब का हिस्सा है, हमारे कल्चरल में है. ये हिजाब हमारी शरीयत का सबसे अहम जुज है. ये हमारा सध्या जो मुद्दा गाजतोय, मी परत तोच मुद्दा गाजते, पहिले हिजाब फिर किताब, असं सगळीकडेच मुद्दा गाजतोय. तुम्ही याचं काय समर्थन नेमकं कुठल्या गोष्टीचं करताय? नहीं, ये इसको जोड़ा जा रहा है, उससे किताब से जोड़ा जा रहा है. ये गलत है. ये पहले एजुकेशन है तो ये सही है, लेकिन तुम क्या पहन कर आ रही है आज तक नहीं है ना. फिर हम विधानसभा में फिक्स नहीं है ड्रेस, विधान परिषद में नहीं है, पूरे भारत में नहीं है ना. अपनी अपनी पसंद से हम पहनते हैं. तो फिर ये हमारे मज़हब के हिसाब से हमारी बच्चियां चल रही है, तो आप इसमें क्यों आवाज़ उठा रहे हैं? हमने तो आपकी इस पर आवाज़ नहीं उठाया ना. पहले हुकूमत ने, सरकार ने हर जगह एजुकेशन के दायरे तो खोल दो. पहले हमारे यहाँ एजुकेशन का इंतज़ाम नहीं है और आप हिजाब पर बोलने चले गए. अब उस्मानाबाद में यहाँ पर 12वीं के बाद कोई एजुकेशन नहीं है उर्दू में. आपने खुद
300 लड़कियों को ग्रेजुएट किया है। ये हमको मुझे बाहर की यूनिवर्सिटी का, यहाँ पर ओपन यूनिवर्सिटी का सेंटर लाना पड़ा, उसके लिए स्ट्रगल करना पड़ा। जो लड़कियाँ 12th के बाद आगे एजुकेशन नहीं है बोल के घर में बैठती थी, उनके घर घर जाकर उनको एडमिशन कराना पड़ा। तो हर साल 300-150 लड़कियाँ ग्रेजुएशन हासिल कर रही हैं। यहाँ तो आज तक हुकूमत ने ये भी नहीं सोचा कि यहाँ पर मदर टंग में तो तालीम हासिल करो बोलते, हम मदर टंग में पढ़ते हैं, मगर हमारा 10th की बात क्या है, हमारा 12th की बात क्या है, हमारा फ्यूचर। ये सोचो ना, कितनी बेकारी है, कितने नौजवान बेकार हैं। भारत की आज क्या हालत है, हम किस बीमारी से जूझ रहे हैं। ये सब मसले छोड़कर जब इलेक्शन आता है तो आप ऐसे मसले शुरू करते हैं। हाँ, हम दाढ़ी रखेंगे तो आपको मुसीबत है, हम हमारे कपड़े पहनेंगे तो आपको, हम दाढ़ी रखेंगे तो हम दहशतवादी हैं, हम हिजाब पहनेंगे तो हम एजुकेशन हासिल नहीं कर सकते। ये कहाँ के कानून में बैठता है? थोडक्यात मत काय तुमचं या गोष्टीबद्दल? नहीं, ये लिबास से एजुकेशन को मत जोड़ो मैडम। लिबास एक अलग लाइन है और एजुकेशन अलग लाइन है। ये जो कल हुआ ये बहुत बुरा हुआ। हम क्या पहन के जा रहे हैं इसको अहमियत नहीं है, हम कौन सा एजुकेशन हासिल कर रहे हैं इसको अहमियत है। जे थोडक्यात काय, एज्युकेशन मॅटर्स। एजुकेशन मैटर्स है मैडम। क्या पहन रहे हैं आप इसलिए रोक सकते हैं। आपने हिजाब पहना इसलिए एजुकेशन से उसको गेट बंद किया जा रहा है, उसको अंदर नहीं आने दिया जा रहा है। ये रॉन्ग है। हम एजुकेशन को देखो, आप हमारी लड़कियाँ क्या पढ़ रही हैं ये देखो। हिजाब में हमारी लड़कियाँ डॉक्टर हैं, इंजीनियर हैं, पायलट हैं, बहुत बड़ी बड़ी पोस्ट पर पहुँची है हिजाब के साथ। पॉलिटिक्स में है। ऐसा नहीं है कि हिजाब पहने तो हमारा दायरा ख़त्म हो गया, सर्कल ख़त्म हो गया। बड़ी बड़ी पोस्ट पर नज़र आएंगी आपको हिजाब के साथ हमारी लड़कियां। ऐसा भी ये नहीं है, यानी इसको मत ही जोड़ो, इसके साथ जोड़कर चुप खाम खाए मसला बनाया जा रहा है। ये ऐसा नहीं है। ये अपना एक लास्ट में मैं यही कहना चाहूँगी कि मीडिया हो या कोई भी हो, जो भी है, आप इस बात पर गौर करें कि एजुकेशन मस्ट है। और इसके लिए मैं एक शेर कहना चाहूँगी, खुदा ने उस कौम की हालत नहीं बदली जिसको ख्याल नहीं हालत आप अपनी बदलने का। यानी पहले ये सोचिए कि हम किस लाइन में जा रहे हैं और कहाँ रोका जा रहा है। एजुकेशन के लिए जा रही है और उसको रोका जा रहा है तो ये गलत बात है। पहले हमको अपना एजुकेशन हासिल करना है और फिर बाद में हम अपना करियर बनाएंगे। तो ये बहुत गलत हो रहा है कि पॉलिटिक्स से एक हिजाब को जोड़कर भारत में मसला बनाया जा रहा है। ये ऐसे सवालात पूछकर यानी हम गुमराह मत कीजिए।